भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहेत। याच दरम्यान प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। भोंदूबाबा अशोक खरातवर योग्य ती कठोर कारवाई झालीच पाहिजे, यावर लक्ष द्यायला पाहिजे। परत आपल्याकडे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत असं गौतमी पाटील म्हणाली आहे। तसेच यासाठी कडक कारवाई व्हायला हवी, म्हणजे देशात असे प्रकार कुठं घडणार नाहीत असंही गौतमी पाटीलनं सांगितलंय। अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात यासह समता पतसंस्थेच्या राहता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झालाय। 2021 साली समता पतसंस्थेच्या राहता शाखेत उघडली 100 खाती। या खात्यातून आतापर्यंत 60 कोटींपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डी पोलिसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू असताना हा घोटाळा समोर आलाय। दरम्यान अशोक खरात प्रकरणाच्या तपासात खरातच्या अनेक मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली। अनेकांना जाळ्यात फसवून भोंदू खरातनं अमाप माया जमवल्याचं तपासात समोर आलंय। याचवरून भोंदू खरात आता ईडीच्याही निशाण्यावर येण्याची शक्यता आहे। अशोक खरात प्रकरणाचा आता ईडी तपास करणार असून यामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। अशोक खरात यानं केवळ अंधश्रद्धेच्या नावाखालीच नव्हे तर हवाला रॅकेटच्या माध्यमातूनही आपले जाळे विणल्याची माहिती आता समोर आली आहे। विशेष म्हणजे हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरातनं मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कॅम्प स्वरूपी बुक केला होता। या रूमचे दिवसाचे भाडे 25,000 रुपये इतके होते। वर्षाचे 365 दिवस ही रूम खरातच्या नावावर बुक असायची। या आलिशान रूम मधून कोट्यावधी रुपयांच्या हवाला व्यवहाराची देवाणघेवाण आणि आखणी केली जात असल्याचं तपासात समोर येत आहे। कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत। या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात यांचं नाव असल्याची माहिती आहे। या खात्यावर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झालाय। यामध्ये 8 खाती ही खरात कुटुंबियांची आहेत। यामध्ये चाकणकर नावाचाही खातेदार असल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे। खरात याचा वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिलाय। प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा 2 नावांनी खाते असल्याची माहिती आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचंही नाव प्रतिभा आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।